मी बनवलं, पण याच्यामध्ये काहीतरी चूक झाली आहे. ती काय आहे ना, ते तुम्हाला जर कळेल ना, तर मला नक्की सांगा. तर संध्याकाळी जे आहे भाजीपाला संपलेला होता, तर आधी भाजीपाला घ्यायला गेलो. त्यानंतर छान असे जांभळं दिसले, ते घेतले आणि त्या अंकलनी ना 2-4 युगीतला असेच खायलासुद्धा दिले. आता लहान लेकरं म्हटलं की ते देतातच. घरी आलो तर बापरे! इतका मस्त पाऊस झाला होता. आता पाऊस झाला म्हटल्यावर काहीतरी खायला पाहिजे. मग मस्त असा पास्ता बनवायला घेतला आणि आज मला व्हाईट पास्ता बनवायचा होता. तर त्यासाठी आधी मी पास्ता बॉईल करायला ठेवला आणि इथे बटरमध्ये मैदा टाकून खूप वेळ छान असं मिक्स करून घेतलं आणि मस्त असा चीझी जो आहे ना, माझा पास्ता रेडी झालेला. त्याच्यामध्ये मी खूप सारं चीज टाकलं होतं आणि खूपच टेस्टी आणि असं यम्मी झालेलं होतं. आता युगीतला ते काही आवडलं नाही म्हणून मी एकटीनेच जे आहे ते पूर्ण संपवून घेतलं. त्यानंतर परत जे आहे युगीतचं सुरू झालं की त्याला काहीतरी गोड खायचं आहे आणि आज मी Instagramवर एक असंच मला फीडमध्ये रील आलं होतं, त्यामध्ये हे दिसलं होतं. तर चला म्हटलं आज हे बनवून घ्यावं आपण. त्यासाठी आधी मैदा मळून घेतला, त्याला छान रेस्ट केलं. त्यानंतर अशा काही त्याच्या पोळ्या ज्या आहे मी लाटून घेतल्या आणि त्यानंतर छान त्याला असं मध्ये तूप लावायचं आणि त्यावर मैदा स्प्रिंकल करत जायचा. परत तूप लावायचं, एक एक पोळी ठेवून असं सगळं जो आहे ना, एवढा मोठा मस्त असा सगळा गोळा जो आहे बनवला होता मी आणि त्याची अशी सगळ्यांची छान अशी पुरी जी आहे ती लाटून घेतली. त्यानंतर त्याला असं छान मस्त असं हळूवार असं रोल वगैरे करायचं. त्यानंतर तुम्हाला हवे त्या शेपनी जे आहे त्याला कट करून घ्यायचं. तर असे मी सगळे स्लायसेस जे आहे ते कट करून घेतले. त्यानंतर याला तळून घ्यायचं होतं आणि त्यानंतर याला पाकामध्ये टाकायचं होतं. तर एका साईडला मी तेलसुद्धा ठेवून घेतलं आणि पाकसुद्धा ठेवून घेतला आणि इथे मी याला लाटून घेतले सगळे, जेवढे मला जेवढ्या प्रकारचे लाटायचे होते तसे. आणि इथे लगेच जे आहे तेल पण छान गरम होऊन गेलं. त्यानंतर हळू म्हणजे एकदम कमी तेलामध्ये मी हे सोडले. तरी थोडंसं तेल गरमच होतं, पण एकदम कमी तेलामध्ये सोडावं लागतं, तेव्हाच ते छान त्याच्या लेयर्स जे आहे त्या निघतील. तर इथे मी छान जे आहे ते तेलामध्ये त्याला सोडून दिला. तर याचं नाव काय आहे ना, हे मला काही माहिती नाही आहे. तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा. त्यानंतर जे आहे हे असे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत जे आहे ते तळून घेतले आणि बघा हे एवढे छान दिसत होते. काहींच्या लेयर्स ज्या आहेत त्या छान अशा मस्त आल्या होत्या, काहींच्या नाही आल्या होत्या. तर असे मी 2 वेळा जे आहे ते तळून घेतले, कारण तेवढ्याशाच मैद्याचे भरपूर बनलेले होते. तर तळून घेतले आणि बघा हे तळल्यानंतर एवढे छान मस्त दिसत होते. आता याच्यात काय चूक आहे ना, एक चूक झालेली आहे ती तुम्ही सांगा. मग इथे जो आहे पाक पण माझा छान तयार होऊन केला मी. पाक असा काही खूप सैल नाही ठेवला, थोडासा घट्टसरच पाक ठेवला. त्यामध्ये प्रत्येक जेवढे मावतील तेवढे मी पाकामध्ये ठेवले. 5-5 मिनटं जे आहे ते ठेवून दिलं. त्यानंतर जे आहे पाकातून बाहेर काढून ठेवून दिलं, कारण जर जास्त वेळ पाकामध्ये ठेवलं तर ते नरम होतील, म्हणून त्यासाठी असं मी सगळं छान असं पाकामध्ये टाकून जे आहे त्या मस्त रेडी झाल्या होत्या. नंतर मी टेस्टसुद्धा करून बघितली, एक नंबर झाली होती. चलो बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.